दिलेल्या माहितीबद्दल. महादेवी हत्तीमुळे वनतारा अभयारण्य सध्या खूप चर्चेत आलंय. वनतारामध्ये हत्तींची काळजी कशी घेतली जाते याचा रियालिटी चेक करण्यासाठी एबीपी माझाची टीम सध्या वनतारामध्ये पोहोचली आहे. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ तिथून आपल्यासोबत लाईव्ह आहेत आणि तिथे नक्की कशा पद्धतीने काळजी घेतली जाते, कशी परिस्थिती आहे जाणून घेऊया. अभिषेककडे जाऊया. अभिषेक, मी सध्याला या वनताराच्या फॉरेस्ट एरियामध्ये आहेत, जिथे एकूणच आपल्याला इथं हत्ती पाहायला मिळत आहेत. ज्या सगळ्या हत्तींची इथे काळजी घेतली जाते, उपचार जे आहेत ते आपल्याला इथं होताना पाहायला मिळत असतात. एकूणच 25 वयवर्ष 25 असेल किंवा मग वयवर्ष 50 असेल असे हत्ती आपल्याला इथं सध्याला दिसत आहेत आणि मडबात ते सध्याला घेताना पाहायला मिळत आहेत. एग्जैक्टली अगर देखा जाए तो किस प्रकार से यहाँ पे उपचार जो है वो किए जाते हैं? उपचार ट्रीटमेंट के मतलब मामले में हमारे पास मल्टीपल केसेस, अलग अलग तरह के केसेस आते हैं और उनमें से कोई क्रोनिक एब्सेसेस होते हैं, कोई हमारे टोनियल्स के केसेस बहुत कॉमन है, फ्रैक्चर्स के केसेस और आर्थराइटिस के केसेस बहुत अभी जो विजुअल्स है ये क्या बयां कर रहे हैं? ये तो बेसिकली देखिए, ये दे आर डिस्प्लेइंग द नेचुरल बिहेवियर, है ना. जंगल में जैसे अभी इनको हाथी को चाहिए होता है पानी, हाथी को चाहिए होता है मड, हाथी को चाहिए होता है ग्रीन कवरेज. तो ये जब सब रिक्वायरमेंट्स इनके बेसिक नेसेसिटीज और रिक्वायरमेंट्स जब मीट होते हैं तब, और स्ट्रेस फ्री जब रहते हैं, साइकोलॉजिकली हो फिजिकली हो, तब जाके ये सब मैनिफेस्टेशन आपको दिखने को मिलता है, विच इज़ इन टर्म्स ऑफ खेल रहे हैं, सोशलाइज कर रहे हैं एंड दे आर शोइंग देयर, उन लोग का अपना नेचुरल बिहेवियर जो रहता है वो आपको दिख रहा है. एकूणच नॅचरल बिहेवियर जे आहेत ह्या सगळ्या हत्तींचं खरे अभिषेक, आणि ते नॅचरल बिहेवियर आम्ही सुद्धा या दृश्यांमध्ये बघू शकतो. फारच आनंद घेत आहे. एक हत्तीचं पिल्लू सुद्धा इथे दिसतंय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी जोडले जाऊच. आता पुण्यात जाऊया. पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं आज काम बंद आंदोलन केलं जात आहे.